अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुमच्या घरात तुळशीचं रोप आहे का? जर आहे तर आजचा हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो. कारण आज मी तुम्हाला असा एक फक्त 3 शब्दांचा मंत्र सांगणार आहे, जो रोज तुळशीला पाणी देताना म्हटला तर तुमच्या घरात लक्ष्मीचा प्रवेश होतो. गरिबी हळूहळू नाही तर पूर्णपणे नष्ट होते आणि मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग खुला होतो. पण हा मंत्र फक्त शब्द नाही, यामागे एक अशी कथा आहे जी ऐकल्यावर तुमच्या अंगावर शहारे येतील. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज आपण जाणून घेणार आहोत तुळशीला पाणी देताना काय बोलावे, कोणता मंत्र म्हणावा आणि त्या मंत्रामागचं गूढ महत्व काय आहे. एकेकाळी देवी सत्यभामाने भगवान श्रीकृष्णांना विचारलं, हे प्रभू, तुम्ही मला तुळशीचं महत्व सांगितलं, पण आता मला हे सांगा, तुळशीला पाणी कसं द्यायचं, योग्य पद्धत काय आहे आणि पाणी देताना कोणता मंत्र म्हणायचा. भगवान श्रीकृष्ण हसले आणि ते म्हणाले, हे प्रिये, जसं तुळशीचं महत्व आहे तसंच तिच्या पूजेतील मंत्राचं देखील प्रचंड महत्व आहे. हा मंत्र खूप मोठा नाही, फक्त 3 शब्दांचा आहे, पण त्याचा प्रभाव हा अनंत आहे. पुढे श्रीकृष्ण म्हणाले, जो कोणी रोज तुळशीला पाणी देताना हा मंत्र म्हणतो त्या व्यक्तीच्या घरी लक्ष्मी स्वतः येते, त्याची गरिबी दूर होते, त्याला धन, धान्य आणि सुख प्राप्त होतं. पण हे ऐकूनही तुम्ही चकित व्हाल, कारण या मंत्राचं केवळ श्रवण केलं तरी सुद्धा माणसाची अनेक पापं नष्ट होतात आणि जणू 100 वर्ष तुळशीची सेवा केल्याचं पुण्य मिळतं. श्रीकृष्ण म्हणाले, हे सत्यभामे, मी तुला एक कथा सांगतो. दक्षिण दिशेला एक सुंदर नगर होतं. त्या नगरात सुशर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो नावाने ब्राह्मण होता, पण कर्माने अत्यंत पापी होता. त्याने कधी पूजा केली नाही, कधी जप तप केला नाही, कधी पाहुण्यांचं आदरातिथ्य केलं नाही. उलट जो कोणी त्याच्या दारात येईल त्याला तो अपमान करून हकलून लावायचा. तो दारू पित होता, मांस खाणारा होता आणि परस्त्रियांमध्ये आसक्त होता. दिवसा तो कष्ट करून उदरनिर्वाह करायचा, पण रात्री तो अधर्माच्या मार्गावर चालायचा. अशा प्रकारे तो अनेक वर्ष पाप करत जगत राहिला. एक दिवस तो बागेत गेला, पाने तोडत होता, पण अचानक एका सापाने त्याला दंश केला आणि त्याच क्षणी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर यमदूत त्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्याला घेऊन जाऊ लागले. तो रडत होता, विलाप करत होता, मला सोडा, मला वाचवा. पण यमदूत म्हणाले, हे पापी, तुझ्या कर्माचं फळ तुला भोगावंच लागेल. त्याला यमराजांसमोर नेण्यात आलं. चित्रगुप्ताने हिशोब पाहिला आणि सांगितलं, याने आयुष्यात फक्त पापच केलं आहे. यमराजांनी आदेश दिला, याला नरकात टाका आणि त्या ब्राह्मणाला भयंकर नरक यातना भोगाव्या लागल्या. अनेक वर्षांनी त्याला पुढचा जन्म मिळाला बैलाच्या रूपात. त्या जन्मात तो ओझं वाहू लागला, त्याला खूप कष्ट करावे लागले. नंतर त्याला एका लंगड्या माणसाला विकण्यात आलं, जो त्याच्यावर बसून प्रवास करायचा. अशाच एका दिवशी तो बैल एका डोंगरावर चढत होता. खूप थकला, शक्ती संपली आणि तो खाली कोसळला आणि त्याने शेवटचा श्वास घेतला. तिथे उभ्या लोकांना दया आली. त्यांनी त्याच्या तोंडात पाणी टाकलं. त्याच्यात एक सत्पुरुष होता, त्याने आपलं पुण्य त्या बैलाला दिलं. हे पाहून इतर लोकांनी देखील आपलं पुण्य दान केलं आणि त्या गर्दीत एक वेश्या देखील होती. तिनेही आपलं पुण्य त्या बैलाला दिलं. इथूनच कथा खऱ्या अर्थाने बदलते. मित्रांनो, त्या बैलाचा मृत्यू झाला, पण कथा इथेच संपत नाही. खरी सुरुवात आता होते. त्या बैलाच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा यमदूत त्या ठिकाणी आले आणि त्या बैलाच्या शरीरातून आत्मा बाहेर काढून यमलोकात घेऊन गेले. यमराजांसमोर त्याला उभा करण्यात आलं. चित्रगुप्त पुन्हा त्याचा हिशोब पाहू लागले, पण यावेळी काहीतरी वेगळं होतं. चित्रगुप्त आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, हे धर्मराज, याच्या पापांचा हिशोब तर प्रचंड होता, पण आता याच्या खात्यात मोठं पुण्य प्राप्त झालं आहे. यमराज देखील चकित झाले. हे कसं शक्य आहे? चित्रगुप्त म्हणाले,
त्या वेश्येने दिलेल्या पुण्यामुळे याची सर्व पाप नष्ट झाली आहेत. हे ऐकून यमराज म्हणाले, हे ब्राह्मणा, तुझ्यावर त्या वेश्येने मोठा उपकार केला आहे. तिच्या पुण्यामुळेच तुझी सर्व पाप नष्ट झाली. आणि यावेळी यमराजांनी त्याला नरकात न पाठवता पुन्हा एकदा मानव जन्म दिला. तो पुन्हा पृथ्वीवर आला. यावेळी एका सद्गुणी ब्राह्मण कुटुंबात जन्मला. या जन्मात त्याच्यावर मागील पुण्याचा प्रभाव होता आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याला आपल्या मागील जन्मांची आठवण होती. मोठा झाल्यावर त्याला आठवलं, मी एकदा बैल होतो. माझ्या मृत्यूसमयी एका वेश्येने मला पुण्य दिलं होतं आणि त्याच्या मनात एकच प्रश्न होता, ती वेश्या कोण होती, तिने कोणतं पुण्य दिलं होतं. यामुळे तो तिच्या शोधात निघाला. शोध घेत घेत तो त्या नगरात पोहोचला जिथे ती वेश्या राहत होती. आता ती म्हातारी झाली होती. तो तिच्या समोर गेला आणि नमस्कार करू लागला. तिचे आभार मानू लागला. वेश्या आश्चर्याने म्हणाली, हे ब्राह्मणा, तू कोण आहेस आणि माझे आभार का मानतोस? ब्राह्मण म्हणाला, हे माते, मी तोच बैल आहे ज्याला तू तुझे पुण्य दिलेस. हे ऐकून ती वेश्या थक्क झाली. तो पुढे म्हणाला, तुझ्यामुळेच मला पुन्हा मानव जन्म मिळाला. पण मला सांग, तू मला कोणतं पुण्य दिलंस? तेव्हा वेश्या म्हणाली, हे ब्राह्मणा, मी आयुष्यात कधीच पुण्य केलं नाही, पण माझ्या घरी एक पोपट आहे जो सतत काहीतरी बोलत असतो. त्याच्या शब्दांनी माझं मन बदललं. मी त्याच्याकडून ऐकलेलं पुण्य तुला दिलं. दोघेही त्या पोपटाकडे गेले. ते पोपटाला विचारू लागले, तू कोणता मंत्र जपतोस? तो तुला कोणी शिकवला? पोपट म्हणाला, माझ्या मागील जन्मी मी देखील एक ब्राह्मण होतो, पण मला माझ्या ज्ञानाचा खूप अभिमान होता. मी गुरूंचा अपमान केला, विद्वानांचा तिरस्कार केला. त्यामुळे मला पुढच्या जन्मात पोपट व्हावं लागलं. तो पुढे म्हणाला, लहानपणीच आई वडिलांपासून दूर झालो. एके दिवशी काही ऋषी मला घेऊन गेले, त्यांच्या आश्रमात ठेवले. त्या आश्रमामध्ये रोज तुळशीची पूजा व्हायची. तुळशीला पाणी दिलं जायचं आणि मंत्र जप केला जायचा. मी तो मंत्र पुन्हा पुन्हा ऐकला आणि लक्षात ठेवला आणि तेव्हापासून मी तो मंत्र सतत म्हणत राहिलो. मंत्राचा प्रभाव, त्या मंत्रामुळे माझी पाप नष्ट झाली. मी दीर्घायुषी झालो आणि माझं जीवन बदललं. नंतर मला चोरून आणलं गेलं आणि या वेश्येने विकत घेतलं. पण इथेही मी तो मंत्र म्हणत राहिलो आणि त्या मंत्रामुळे या वेश्येचं मन शुद्ध झालं. तिने वाईट कामं सोडून दिली आणि भगवान विष्णूंची भक्ती सुरू केली. मित्रांनो, त्या एका मंत्राने पोपटाचं जीवन बदललं, वैश्येचं जीवन बदललं आणि त्या ब्राह्मणाचा देखील उद्धार केला. आता सर्वात महत्वाचा क्षण, मंत्र. श्रीकृष्ण म्हणाले, हे सत्यभामे, आता तो मंत्र ऐक. तो मंत्र असा आहे, ओम वृंदावन्य स्वाहा, ओम वृंदावन्य स्वाहा. जो हा मंत्र रोज म्हणतो त्याच्या घरी लक्ष्मी वास करते. स्त्री म्हणाली तर ती भाग्यवान होते. पुरुष म्हणाला तर त्याला संपत्ती मिळते. ज्या घरात तुळशीची पूजा होते तिथे नेहमी सुख शांती राहते. रोज स्नान करून तुळशीला पाणी द्या. तुळशी भोवती प्रदक्षिणा घाला. संध्याकाळी दिवा लावा. गुरुवारी कच्चं दूध अर्पण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र म्हणा. तुळशीची पाने नखांनी तोडू नका. तुळशीला रात्री स्पर्श करू नका. पौर्णिमा, अमावस्या या दिवशी नियम पाळा. मित्रांनो, ही कथा आपल्याला एक गोष्ट शिकवते. कितीही पापी असलो तरी एक छोटासा मंत्र आणि खरी श्रद्धा आपलं जीवन बदलू शकते. जर तुम्ही देखील उद्यापासून तुळशीला पाणी देताना ओम वृंदावन्य स्वाहा हा मंत्र म्हणणार असाल तर कमेंट मध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. आणि तुमचा विश्वास असेल तर जय श्रीकृष्ण आणि जय तुलसी माता देखील लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या श्री स्वामी समर्थ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामींची कृपा आपल्यावर सदैव राहो. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.